हाय मित्रांनो, राम राम. तर आज बघा, सकाळी सकाळी छोलेची भाजी करायचं दीदीचा ऑर्डर होता. तिला टिफिनला आज छोले पाहिजे होता. आज शनिवार आहे तर दुपारचं जेवणाचं. तर ती मला म्हणली मग आज माझ्या टिफिनला छोले कर, छोले आणि पुरे कर. कारण तिने काल एक व्हिडिओ बघितला दिल्लीला नाही का छोले भटुरेचा, तर तिला खाऊशी वाटलं बरं का लगेच. तर तिचा ऑर्डर आला आणि हे बघा चहा बनवले मी. पहिला ब्लॅक टी होतो सकाळचा आपला, त्याच्यानंतर दुधाचा चहा, त्याच्यानंतर मसाला वगैरे वाटलं, त्याच्यानंतर हे बघा मस्तपैकी शिजवून घेतलं होतं हळद वगैरे टाकून, हळद मीठ वगैरे सगळं, छोले आणि तेजपत्ता वगैरे टाकलं होतं मी अख्खेच बरं का. त्याच्यानंतर ते शिजवून वगैरे घेतले आणि मसाला टाकून मस्त तेल वगैरे टाकलं आणि फोडणी दिले. त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं अमूल बटर आणि छोले मसाला वगैरे टाकलं. पण एक नंबर भाजी झाली बरं का मस्तपैकी. आणि हो काय कलर यायचा मसाला नव्हता टाकला मी, कारण म्हणलं नको लाल कलर नाही का एकदम. आणि ऑलमोस्ट कलर आलेलाच आहे बघा, किती सुंदर कलर आलेला आहे. आणि भाजी तर खूप टेस्टी झाली बरं का, मस्त झालेली आहे, एक नंबर झाली होती. तर भाजी वगैरे झालं. त्याच्यानंतर म्हटलं आता पुऱ्या करायच्या मॅडमला, त्यासाठी मग म्हटलं चला मग पुऱ्याची तयारी करावं. त्यामुळं पीठ मळून घेतले. त्याच्यानंतर पीठ मळून झाल्यानंतर पुऱ्या, तुम्हाला माहिती आहे माझी पद्धत कशी आहे. पहिले एक चपाती लाटून घ्यायचा, त्याच्यानंतर ग्लास ठेवायचा, त्याच्यानंतर ग्लासने 7-8 पोळ्या, म्हणजे 7-8 पुरे एकदमच होतात. म्हणजे मोठी पोरी असली तर 10 पण होतात आणि छोटे असले ते, आता एक हातात मोबाईल होतो म्हणून थोडंसं चुकलं माझं तिकडं. ग्लास ठेवायचं जरासं, एक पुरी थोडं हे झालं, पण जाऊ द्या मॅनेज करून घ्यायचं. तर हे बघा ऑलमोस्ट पुऱ्या पण झाल्या माझ्या. एकीकडं भाजी शिजत होती, म्हणजे भाजी ऑलमोस्ट तयारच होती. आणि हे बघा पुऱ्या मी टाकत होत्या, म्हणजे एका हातात मोबाईल होतं तर एवढं काय नाही का, कारण मग घाईच्या टायमाला कोण मोबाईल पण पकडायला नसतं आणि मला व्हिडिओ शूट करायचं असतं. त्यामुळं मी एक हाताने मोबाईल पकडते आणि एक हाताने असं स्वयंपाक करत असते. तर त्यामुळं बघा एकदमच मी किती 5-6 पुऱ्या टाकल्या आणि ऑलमोस्ट भाजी झाली एक नंबर आपली. बघा किती सुंदर कलर पण आलेला आहे. आणि कलरपेक्षा पण आहे ना, मेन म्हणजे चव झालेली आहे, छान झाली, टेस्टी टेस्टी झालेली आहे. तर आपल्या पुऱ्या पण लाल बुंद तळून मस्तपैकी पातळ पुऱ्या केल्या होत्या, एक नंबर. तोंडाला पाणी सुटलं तसं झालं होत्या. तर आणि एक पुरी मी तुम्हाला माहिती आहे नेहमीचं अन्नदेवतेला ठेवत असते. तर पुऱ्या झाल्या आपल्या.